Okay, I'll just quickly repeat for Shreya. One second. Shreya, पेन अँड पेपर घ्यायचंय. ओके. आणि चार कॉलम्स करायचे. सो फर्स्ट याच्यामध्ये हेल्थ बाबतची खंत म्हणजे जे काही दुःख आहे, जे काही पेन पॉइंट्स आहेत तुझे ते लिहायचे. सेकंड कॉलम मध्ये हेल्थ बाबतचा आनंद की व्हॉट एव्हर यू आर हॅपी फॉर इन युअर लाईफ अबाउट हेल्थ. तिसरं आहे तुझं टार्गेट. फॉर एक्झाम्पल रोज फिजिकल फिटनेस करायचं आहे किंवा व्यायाम करायचा आहे किंवा वजन कमी करायचं आहे किंवा व्हॉट एव्हर इज युअर टार्गेट अबाउट युअर हेल्थ. अँड फोर्थ इज युअर ब्लॉकेजेस किंवा अडथळे की आहार कंट्रोल नाहीये किंवा वाईट व्यसनांवर किंवा वाईट सवयींवर कंट्रोल नाहीये किंवा काही हार्मफुल लाईफस्टाईल आहे. सो जस्ट क्विकली टेक 1 or 2 minutes, जस्ट राईट 2-3 पॉइंट्स राईट नाव. कारण ऑलरेडी आपण स्टार्ट केलंय. जस्ट आपण 1 मिनिटं अजून घेऊया, 1-2 मिनिटं. किंवा मी तुला ऑलरेडी गाईड करेन जसं जसं मेडिटेशन असेल तसं. बट दिस इज अ मेन लेट्स से प्लॅन. ओके. आय डू कन्सिडर ॲट इट्स डन. जरी नसेल तरी मी तुला गाईड करेन. मी सांगेन कधी काय करायचं. सो आय स्टॉप माय शेअरिंग. आपल्या बेसिक मेडिटेशनच्या जी रोजची पॉइंट्स आहेत ते आहेतच. शांत जागी बसा. पाण्याची बॉटल किंवा पाण्याचा ग्लास शेजारी ठेवा. आय विल प्ले अ म्युझिक. पाठीचा कणा सरळ, खांदे रिलॅक्स. पाठीचा कणा आपला अँटेना आहे युनिव्हर्सशी कनेक्ट होण्याचा. सो बॅक. चेहऱ्यावर एक हसू असू द्या. डोळे बंद. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. थर्ड टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. आता इथून मी जे काही सांगतोय, जे काही सांगणार आहे ते मनापासून म्हणा. स्वतःला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण मनापासून भावना त्याच्याशी अटॅच करण्याचा प्रयत्न करा. मी जे काही सांगतोय ते नीट ऐका. आपल्या भूतकाळातील, आपल्या वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील सतत चिंतांचा आपण विचार करत असतो आणि ज्याच्यामुळे आपल्या शरीरात आणि मनात एक वेगळ्याच प्रकारची निगेटिव्हिटी, काही टॉक्सिक थॉट्स एकूणच आपण प्रोग्राम करून ठेवलेले असतात. ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील, आपल्या मेंदूतील एकूणच पाण्याची लेवल म्हणजे वॉटर लेवल डिस्टर्ब झालेली असते. असं असलं तरी आपल्याला या निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटीमध्ये कन्व्हर्ट करायचंय, जे आपण आपल्या मेडिटेशनमध्ये 100% अचीव्ह करतो. हे आपलं प्राईम मोटिव्ह आहे आपल्या मेडिटेशनचं. आता माझ्या मागे रिपीट करा. स्वतःचं नाव घ्या. मी स्वतः माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो की माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे काही घडणार आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही नकारात्मक परिस्थिती आणि कोणतीही नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मीच आकर्षित केलंय. हे मी संपूर्णपणे स्वीकारतोय. मी कोणालाच यासाठी दोष देणार नाहीये. आज, आत्ता, ह्या क्षणी मी या नकारात्मकतेचा संपूर्ण ताबा घेतला आहे आणि मी स्वतःला या नकारात्मकतेतून, या बंधनातून मी स्वतःला मुक्त करणार आहे.
Just take a deep breath, hold and release. आता अशी कल्पना करा की आज आपण एका अथांग समुद्रात बोटिंग करायला जाणार आहोत. तुम्ही एका स्वच्छ मऊ वाळू असणाऱ्या समुद्र किनारी आत्ता उभे आहात. तुमच्या पायाखालची वाळू थोडीशी गरम आहे पण सुखद आहे. त्या वाळूतून चालताना किती छान वाटतंय. त्या वाळूच्या स्पर्शाला फील करा. त्या वाळूच्या होणाऱ्या सुदिंग फिलिंगला, त्या होणाऱ्या गुदगुल्यांना, त्याचा आनंद घ्या. जसे जसे तुम्ही हळूहळू पुढे जाताय तसा तसा समुद्राच्या लाटांचा आवाज तुमच्या कानावर पडतोय. समोर दिसणाऱ्या अथांग अशा निळाशार समुद्राचा आनंद घ्या. तो निळा रंग तुमच्या मनाला खूप शांत करतोय. अजून थोडस पुढे गेल्यावर एका पांढऱ्या रंगाची ऐसपैस सुंदर अशी हिरे माणकांनी भरलेली, आकर्षक फुलांनी सजवलेली, जणू काही पूर्वीच्या काळी जी राजे राजवाड्यांसाठी वापरली जायची अशी एक रॉयल बोट ती होती ना बाहुबली 2 मध्ये, तशीच आज तुम्हाला घेऊन जाणार आहे समुद्रामध्ये बोटिंगला. आता आपण त्या बोटीमध्ये प्रवेश करतोय आणि नौका हळूहळू समुद्राच्या लाटांवर तरंगायला लागली आहे. चहू बाजूंनी अथांग निळसर पाणी, आकाशात सूर्य आणि त्याचा मऊ स्पर्श, मऊ प्रकाश तुमच्या त्वचेला स्पर्श करतोय. तुम्ही समुद्राच्या लाटांचा, त्याच्या आवाजाचा आनंद घेत बोटिंग एन्जॉय करताय. तुम्ही स्माइल करताय. तुमचं मन शांत होतंय. तुमचं शरीर तुम्हाला हलकं वाटतंय. कारण एकूणच तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित आहात. आता आज या बोटीमध्येच आपण आपलं मेडिटेशन करणार आहोत. आज आपण आपलं शरीर आणि आपलं मन या दोघांच्यासाठी आज ध्यान करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना म्हणा की मी माझं स्वतःचं आरोग्य स्वीकारतो, आणि श्वास सोडताना म्हणा मी सगळ्या चिंता, सगळी निगेटिव्हिटी सोडून देतोय. येणारा प्रत्येक श्वास हा लाटेसारखा आहे. आत येतोय आणि बाहेर जातोय आणि ती बोट हळूहळू पुढे सरकत जाते. तुमचं मन, तुमचं शरीर त्या लयीत अजून शांत होत जातंय. आता तुमचं लक्ष तुमच्या 5 ज्ञानेंद्रियांकडे वळवा, म्हणजेच 5 सेन्सिंग ऑर्गन्स कडे मिळवा. तुमच्या डोळ्यांवर एक व्हाईट लाईट येतोय जो खूप तेजस्वी आहे, खूप सुखकारक आहे, खूप छान वाटतोय. तो प्रकाश तुमच्या डोळ्यांना थंडावा देतोय, थकवा दूर करतोय. आता स्वतःच्या मनाशी म्हणा माझी दृष्टी, माझी विजन खूप क्लिअर आहे, खूप स्पष्ट आहे. माझे डोळे नेहमी सत्य पाहतात आणि माझे डोळे निरोगी आहेत, खूप जागरूक आहेत. माझ्या बरोबर आता डोळ्यांसाठी आपण होपोनोपोनो प्रेयर करणार आहोत. सो रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता आपलं लक्ष आपल्या कानांकडे वळवा. अशी कल्पना करा, एक व्हाईट लाईट तुमच्या कानांवर पडतोय आणि तो खूप तेजस्वी आणि सुखकारक आहे. तुम्हाला माहितीये का, आपले कान फक्त आवाज ऐकतच नाहीत, पण आपल्या शरीराचं संतुलन म्हणजेच बॅलन्स देखील करतात. दे प्ले अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू बॅलन्स अवरसेल्फ. कल्पना करा की त्या मंद लाटांचा आवाज तुमच्या कानांमध्ये शिरतोय. तो आवाज तुमच्या अंतर्गत शांततेला जागृत करतोय. आता माझ्या बरोबर म्हणा, मी प्रेमाने ऐकतोय, माझे कान संवेदनशील आहेत, संतुलित आहेत, मी सुसंवाद ऐकतोय. मी चांगलं तेच ऐकतोय आणि वाईट ते दुसऱ्या कानाने लगेच सोडून देतोय. या देवाने दिलेल्या 2 कानांसाठी मनापासून धन्यवाद म्हणा. अँड रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या नाकाकडे केंद्रित करा. एक व्हाईट लाईट येतोय जो खूप तेजस्वी आहे आणि तो खूप सुखकारक आहे. आता ह्या क्षणी जेव्हा तुम्ही श्वास घेताय, तेव्हा अशी कल्पना करा की तुम्हाला चंदनाचा खूप सुगंध येतोय. तुमच्या लाडक्या फ्रेग्रन्सेस येत आहेत, तुमची परफ्युम्स, तुमची लाडकी अगरबत्ती किंवा धूप ह्याचा सुगंध येतोय, जो मनापासून तुम्हाला खूप प्रसन्न करतोय, खूप रिलॅक्स करतोय. स्वतःच्या मनात म्हणा, माझा श्वास खूप शुद्ध आहे, मी जीवनशक्तीचा अनुभव घेतो आणि या श्वासनाच्या क्रियेसाठी, या नाकासाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना माझ्याबरोबर रिपीट करणार आहोत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता तुमचं लक्ष तुमच्या जिभेवर वळवा. अशी कल्पना करा, एक व्हाईट लाईट तुमच्या जिभेवर येतोय, जो खूप तेजस्वी आहे, खूप सुखकारक आहे. तुम्हाला माहिती असेलच, आपल्या जिभेवर टेस्ट बड्स असतात, ज्या वेगवेगळ्या चवी ओळखतात, जसं की गोड, खारट, आंबट, कडू, तुरट. मनापासून या जिभेला थँक्स म्हणा, की हिच्यामुळे सगळ्या चवींचा आनंद घेता येतो. मग ते गोड आम्रखंड असू दे, किंवा आपली लाडकी पाणीपुरी असू दे, किंवा तो छानसा पापड किंवा बेसनाचा लाडू असू दे. आपल्याला आवडणाऱ्या पदार्थ, फळ आता डोळ्यासमोर आणा. लगेच कसं तोंडाला पाणी सुटलंय ना. या जिभेला मनापासून एकदा धन्यवाद म्हणा. या जिभेमुळे आपल्याला आपले शब्द नीट उच्चारता येतात, आपल्याला नीट बोलता येतं. तेव्हा या जिभेला मनापासून परत एकदा थँक्स म्हणून रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या स्किनकडे वळवा. अशी कल्पना करा की एक व्हाईट लाईट संपूर्ण स्किनला स्पर्श करतोय, जो सुखद आहे.
आणि तो प्रकाश तुमच्या त्वचेला ऊब आणि विश्रांती देतोय. तुम्हाला माहितीये का, ही त्वचा, ही स्किन आपल्या शरीराचं एक प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे, एक कवच आहे, जी वेगवेगळ्या प्रकारची धूळ, जंतू, बॅक्टेरियाज किंवा केमिकल्स पासून प्रोटेक्शन करते आपल्या ऑल ऑर्गन्सचं. ह्या त्वचेवर सेन्सरी रिसेप्टर्स असतात, ज्याच्यामुळे आपल्याला स्पर्श कळतो, प्रेम कळतं, भावना ट्रान्सफर होऊ शकते. जी आपण मिठी मारतो प्रेमाने, ह्या स्किनमुळे ती फील होते. सूर्यप्रकाशात गेल्यावर ही त्वचा व्हिटॅमिन डी तयार करते, जे बोन्स साठी खूप महत्वाचं आहे. तेव्हा या त्वचेला मनापासून थँक्स म्हणा अँड रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता तुमचं सगळं लक्ष तुमच्या मेंदूकडे आणि तुमच्या हृदयाकडे वळवा. अशी कल्पना करा, एक व्हाईट लाईट आहे जो खूप तेजस्वी आहे, खूप सुखकारक आहे, आणि तो प्रकाश हळूहळू तेजस्वी होत आहे. तुम्हाला माहितीये, आपला मेंदू आणि आपलं हृदय आपल्या शरीराचा मेन प्रोसेसर आहे आणि आत्मा आहेत ते. आपला मेंदू विचार करणे, शिकणे, मेमरी स्टोअर करणे, आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवणे आणि आपल्या संपूर्ण बॉडीला आणि ऑर्गन्सवर कंट्रोल करणे, हे अतिशय महत्वाचं काम किती सचोटीने पार पाडत असतो. आणि आपलं हृदय संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पंप करतं, त्यामुळे आपल्या संपूर्ण बॉडीला न्यूट्रिशन्स मिळतात आणि त्याच्याचमुळे ऑक्सिजन संपूर्ण सगळ्या शरीराला मिळतो. म्हणूनच हृदयाला जीवनाचे इंजिन म्हणतात. सो अशा या मेंदूला आणि हृदयाला मनापासून थँक्स म्हणा अँड रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपल्या इतर अतिशय महत्वाच्या म्हणजेच इंटरनल ऑर्गन्सवर, जसं की आपले लंग्स, आपली किडनी, आपले लिव्हर, आपलं इंटेस्टाईन, स्टमक, ब्लॅडर, बोन्स, मसल्स, पॅनक्रियाज, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, आपल्या पाठीचा कणा, या सगळ्यांवर एक लक्ष केंद्रित करा, लक्ष फिरवा, नजर फिरवा मनातून. हे अवयव आपल्यालाच कधीच दिसले नसले तरी हे एकूणच आपल्या शरीराचे अविभाज्य घटक आहेत, जे अतिशय महत्वाचे आहेत. एक व्हाईट लाईट येतोय जो खूप तेजस्वी आहे, जो सगळ्या बॉडीला रिचार्ज करतोय. जसा आपला मोबाईल रिचार्ज करतो ना, तसाच या अवयवांमुळे आपलं शरीर उत्तम काम करू शकतं. तेव्हा या अवयवांना सगळ्यांना मनापासून थँक्स म्हणा अँड रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you.
आता आपल्या शरीराच्या एक्सटर्नल ऑर्गन्सवर, म्हणजेच आपले दोन्ही हात, दोन्ही पाय, आपली मान, खांदे, आपले केस, या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करा. आणि हे अवयव त्या व्हाईट लाईटमुळे रिचार्ज होत आहेत किंवा त्यांना एक वेगळीच शक्ती मिळते असं फील करा. हे सगळे अवयव आपल्या शरीराचे अविभाज्य आणि अतिशय युजफुल अवयव आहेत. या सगळ्यांना मनापासून धन्यवाद म्हणा आणि या सगळ्या ऑर्गन्स साठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता आपल्या मनावर लक्ष केंद्रित करा. आपल्या मनाला सांगा की तू प्रत्यक्ष कधीच दिसत नसलास तरी तू माझ्या आयुष्याच्या, तू माझ्या लाईफचा एक अविभाज्य घटक आहेस. तू माझा सोबती आहेस आणि तूच खरा माझा मित्र आहेस, माझा जीवलगा आहेस. मला तुझी खूप 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 काळजी आहे. आता स्वतःच्या मनासाठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता आपण लिहिलेल्या पहिल्या कॉलम मधील हेल्थ बद्दलच्या ज्या काही दुःख आहे, जे काही खंत आहे, ती डोळ्यासमोर आणा. आणि आता म्हणा की मी माझ्या मानसिक आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष केलं. माझा आहार, माझी जीवनशैली, माझी व्यसनं, माझ्या सवयी, मी स्वतःकडे केलेलं वैयक्तिक दुर्लक्ष, या सगळ्या परिस्थितीची मी जबाबदारी घेतो. आणि मला या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या निगेटिव्ह पॅटर्न मधून, टॉक्सिक पॅटर्न मधून, या त्रासातून मी स्वतःला मुक्त करतोय. यामुळे होणाऱ्या त्रासाला, दुःखाला नष्ट करण्यासाठी आपण आता होपोनोपोनो प्रेयर करूया. सो रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता आपण आपल्या दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली हेल्थ बद्दलचे जे आनंद आहेत किंवा ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी समोर आणा. जसं की आपल्या चांगल्या सवयी किंवा आपण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या समोर आणा. आता माझ्या मागे म्हणा की माझ्या शरीराच्या आणि मनाबद्दल असणाऱ्या या पॉझिटिव्ह, या सकारात्मक गोष्टींना मी एक्नॉलेज करतोय. मी त्या 10x वाढण्यासाठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपण कॉलम मध्ये, तिसऱ्या कॉलम मध्ये हेल्थ बद्दल असणारी आपली टार्गेट्स, आपली ध्येय आपल्या डोळ्यासमोर आणा. आता म्हणा की ही ध्येय संपूर्ण करण्यासाठी मी योग्य मार्गाने प्रवास करतोय. माझ्या मानसिक आणि शारीरिक ध्येयपूर्तीच्या वाटीने मी संपूर्ण वाटचाल करणार आहे, मी संपूर्ण एफर्ट्स घेणार आहे आणि मी त्याच्यात यशस्वी होणार असणार. त्यासाठी रिपीट विथ मी, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता अखेरीस चौथ्या कॉलम मध्ये, म्हणजेच आपल्या टार्गेट्सला अचीव करण्यामध्ये जे काही अडथळे येत आहेत, जे आपण लिहिले आहेत, त्यांना डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे रिपीट करा की माझ्या आहारावर नसणारा माझा कंट्रोल, माझी हार्मफुल लाईफस्टाईल, माझ्या वाईट सवयी, माझी व्यसनं या माझ्या ध्येयपूर्तीच्या ना आड येत आहे. मला समजत नाही, मला कळत नाही की मी असं का वागतोय. असं असलं तरी या सगळ्या परिस्थितीची मी जबाबदारी घेतोय आणि मला या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या या निगेटिव्ह, या त्रासदायक, या टॉक्सिक अडथळ्यांमधून मी स्वतःला या क्षणी मुक्त करतोय, अगदी 100%. आणि या सगळ्या अडथळ्यांना मुळासकट नष्ट करण्यासाठी रिपीट विथ मी, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता तुम्ही या क्षणी तुम्हाला जिथे कुठे दुखत असेल, तुमचं डोकं दुखत असेल किंवा तुमची हात पाय कुठलंही आता दुःख असेल, तिथे तुमच्या हाताने त्या अवयवाला स्पर्श करा आणि तिथे टच करून सेन्स करा. And repeat with me, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता अशी कल्पना करा की समुद्राच्या लाटा तुमच्याकडे येत आहेत. त्या लाटांमध्ये खूप तेजस्वी प्रकाश आहे जो तुमच्या शरीरात प्रवेश करतोय. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला तो ऊर्जा, विश्रांती आणि एक हिलिंग देऊन रिचार्ज करतोय. आता ह्या क्षणी जिथे कुठे मनात आणि किंवा शरीरात जी वेदना आहे, तिथे तेजस्वी प्रकाशाला इमॅजिन करा आणि असा विचार करा की त्या लाटा तिथे थांबतायत आणि त्या समुद्रात जाताना तुमच्या सगळ्या वेदना, सगळी निगेटिव्हिटी घेऊन जातायत. अशी समुद्रातून येणारी प्रत्येक लाट तुमचं मन, तुमचं शरीर
हलकं करतंय आणि तुम्हाला जास्तीत जास्त हेल्दी करतंय. येणारी लाट तुमच्या जवळ प्रेमाने येते आणि जाताना सगळं दुःख, सगळा पेन घेऊन जाते. आता दोन्ही हातांनी स्वतःच्या छातीवर प्रेस करा आणि असं इमॅजिन करा की हे दोन्ही हात खूप शक्तिशाली मोठं पॉवरफुल मॅग्नेट आहेत, जे आपल्या शरीरातील, आपल्या मनातील उरली सुरलेली निगेटिव्हिटी संपूर्णपणे खेचून घेत आहेत. हे पॉवरफुल मॅग्नेट्स, आपले दोन्ही हात त्या उरल्या सुरलेल्या निगेटिव्हिटीमुळे जड झालेत. आता दोन्ही हात छातीवरून काढून एकमेकांवर रब करा आणि असं इमॅजिन करा की ही सगळी निगेटिव्हिटी युनिव्हर्स मध्ये रिलीज होऊन संपूर्णपणे ती नष्ट होत आहे. आता तुम्ही सगळ्या ताणतणावातून मुक्त झालेले आहात आणि तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय, शांत वाटतंय. आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ह, आय एम वर्दी. I'm confident, I'm magical, I'm strong, I'm blessed, I'm ready, I'm successful. I'm motivated, I'm lucky, I'm happy, I'm thankful. And the most important thing, I am very, very, very powerful. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झाली आहे. समृद्धी म्हणजे काय? एक छानसं आरोग्य, निरोगी मन आणि समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता ह्या क्षणी माझं मन, माझं शरीर आणि माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आहे. मला संपूर्णपणे शांत वाटत आहे. आता तुम्ही ज्या नौकेत बसल्यात, ज्या बोटीत बसल्यात, ती बोट हळूहळू किनाऱ्याकडे परत येते. तुमचं मन खूप शांत झालंय, शरीर एकदम हलकं झालंय, आरोग्याची एक वेगळीच एनर्जी तुमच्या शरीरात भरली आहे. जसा मोबाईल 100% रिचार्ज होतो ना, चार्ज होतो ना, तशी एक वेगळीच एनर्जी तुमच्या बॉडीत, तुमच्या माइंड मधून भरून वाहते. चेहऱ्यावर एक छानसं स्माइल आणा अँड जस्ट व्हिज्युअलाइज दॅट की तुम्ही खूप आनंदी आहात. असा विचार करा की तुमची मानसिक, शारीरिक हेल्थ बद्दलची लिहिलेली सगळी ध्येय पूर्ण झाली आहेत. तुम्ही संपूर्णपणे हेल्दी आहात, एनर्जेटिक आहात, फ्रेश आहात आणि स्ट्रॉंग सुद्धा झालेले आहात. तुमचे सगळे मेडिकल रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट्स बघून डॉक्टर अचंबित झालेत, सरप्राईज झालेत, कारण ते एकदम नॉर्मल लेवलला आलेत. तुमचं बीपी, तुमचं शुगर एकदम नॉर्मल झालं आहे. तुम्ही स्वतः मापात आलेले आहात. तुमचं वजन तुम्हाला हवं तितकं हेल्दी वे मध्ये कमी झालंय. डिप्रेशन, अँझायटी इत्यादी मानसिक व्याधी गायब झाले आहेत. सगळीकडे नुसता आनंदी आनंद, आनंदाश्रू. तुम्हाला हसू आवरत नाहीये. आता पुढील 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही ही फक्त शांतता, हे प्रेम, हे समाधान, हा आनंद अनुभवा.
ऑल राईट. आता तुमचे दोन्ही हात एकमेकांवर रब करा. एनर्जी जनरेट करा. ती तुमच्या डोळ्यांना स्पर्श करा. गालावर लावा, कपाळावर लावा. संपूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवा आणि हळूहळू तुमचे डोळे उघडा. आता थोडस सुपरचार्ज झालेलं जे पाणी आहे ते प्या. राईट. ओपन युअर आईज. रिलॅक्स. That comes to the session. Okay. Right. So that's all for today. So see you tomorrow at 9:45. I wish you a very good night. Sweet dreams. Take care. Bye bye. See you. Thank you. Good night.